हॅलो फ्रेंड्स, मी संगीता क्रिएशन्समध्ये आज आपण पाहणार आहोत कापडापासून नॉड कशी बनवायची ते. त्यासाठी मी इथे कापड कटिंग करून घेतलेलं आहे. तर हे जे कापड आहे त्याची लांबी जवळजवळ 1 मीटर लांब घ्यायची आहे. त्यामध्ये आपण 2 नॉड एकत्र बनवू शकतो, कारण लटकन लावण्यासाठी आपण रेडीमेड नॉड आणतो, पण बऱ्याच वेळा मॅचिंग नॉड भेटत नाही. तर त्यामुळे ब्लाऊजच्याच कापडापासून ही नॉड बनवणार आहोत. तर मी जवळजवळ 1 मीटर लांब अशी सरळ अखंड पट्टी कट करून घेतलेली आहे आणि या पट्टीची रुंदी घेणार आहोत 1.25 इंच रुंद किंवा 1.5 इंच. आता मी ते 1.5 इंचाची पट्टी घेतलेली आहे, कारण थोडीशी मोठी नॉड बनवायची आहे. म्हणून तुम्ही 1.25 इंच पण घेऊ शकता, एकदम बारीक नाजूक हवी असेल तर. आता ही पट्टी असं बरोबर सेंटरला फोल्ड करायची आणि सेंटरच्या बाजूने 1/2 इंच जवळजवळ अशा पद्धतीने तिरकस वरच्या बाजूने आणि खाली निमुळतं अशी, जसं मी मार्किंग केले तशा पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आहे. आता हे पहा, वरच्या बाजूने रुंद का ठेवायचं आहे, कारण त्या रुंद भागातून आपण ही पट्टी उलटून घेणार आहोत, म्हणून तो भाग थोडासा रुंद ठेवलेला आहे. आणि बाकी पूर्ण जी पट्टी आहे त्याला मी हे जे चॉकचं मार्किंग केलेलं आहे तेवढ्या मार्जिनवरतीच, म्हणजे जवळजवळ 1/4 इंचापेक्षाही 1 सूत कमी एवढं मार्जिन सोडून पूर्ण पट्टीला एकसारखी अखंड शिलाई मारून घ्यायची आहे. आता ही शिलाई मारताना शिलाई एकसारखी येईल अशी काळजी घ्यायची आहे, कारण जर शिलाई एकसारखी नाही आली तर नॉड लहान मोठी दिसते. म्हणून अखंड एकसारखी नॉड येण्यासाठी शिलाई पण एकसारखीच शेवटपर्यंत मारून घ्यायची आहे. आता दुसऱ्या टोकापर्यंतही सेम त्याच पद्धतीने शिलाई मारायची आहे, 1/4 इंचाला 1 सूत कमी. फक्त पुढच्या बाजूने आपण थोडंसं 1/2 इंच भाग ठेवलेला आहे. इथे पाहू शकता, हा भाग मोठा एक्स्ट्राचा ठेवलेला आहे. आता आपण इथे घेणार आहोत ही पट्टी उलटविण्यासाठी. इथे मी शिलाई मशीनच्या सुईचाच वापर करणार आहे. तर ही मी सुई घेतलेली आहे, शिलाई मशीनची सुई आहे ही. आता या सुईमध्ये आपण दोरा वून घेणार आहोत. तर मी इथे विदाऊट डिफरंट कलरचा दोरा घेते, कारण हा दोरा आपल्याला दिसला पाहिजे हे नॉडमधनं उलटवताना. मॅचिंग दोरा नाही घ्यायचा आहे. आता मी इथे दोरा घेत आहे. आता हा दोरा मात्र डबल करून घ्यायचा आहे. हा आहे दोरा, याला मी डबल करून घेते आणि डबल केल्यानंतर जे सुई आहे आपली शिलाई मशीनचं त्यामधून ओवून घ्यायचे आहे. आता आपण डबल दोरा घेतला होता आणि ही सुई ओवून घेतल्यानंतर 4 पदरी दोरा ओवला जाईल. 4 पदर होतील अशा पद्धतीने दोरा पकडायचा आहे. हे पाहू शकता, मी एवढा दोरा घेतलेला आहे. अर्धा मीटरलाही कमी एवढा मी दोरा घेतलेला आहे आणि त्याला खालच्या बाजूने एक गाठ मारून घ्यायची आहे. ते पाहू शकता, अशा पद्धतीने मी एक गाठ मारून घेतलेली आहे. आता जो आपण नॉडला शिलाई मारताना जो मोठा भाग ठेवला होता 1/2 इंचाचा, त्याच्या बाजूकडून अशा पद्धतीने दोरा ओवून घ्यायचा आहे. हे पहा, ज्या बाजूने शिलाई मारली त्या बाजूने नाही, ज्या बाजूने फोल्डेड बाजू आहे त्या बाजूकडून हा दोरा ओवून घ्यायचा. नंतर सुईचं मागचं जे टोक आहे ते ह्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि सुई या टोकापासून त्या टोकापर्यंत ज्या पद्धतीने आपण नॉड वगैरे ओवतो तशीच दोरा पूर्ण दुसऱ्या टोकाकडून बाहेर काढून घ्यायचा आहे. आता सुई बाहेर आल्यानंतर आपण जे दोरा आहे तो कुठेतरी एखाद्या वस्तूला अडकून घ्यायचा आहे आणि मग हे अशा पद्धतीने दोरा खेचून घ्यायचा आहे. आता दोऱ्याचा जो भाग आहे तो पुढचा कापडाने व्यवस्थित दोन्ही बाजूचं जे कापड आहे ते अशा पद्धतीने पकडायचं आहे. फक्त फ्रंटला थोडंसं 1-1.5 इंच नॉड उलटी होईपर्यंत थोडंसं त्रास होतो. हे अशा पद्धतीने कापड खेचून घ्यायचं आहे हाताने, नखाने. आणि एवढी नॉड निघली की त्यानंतर आपोआप हळूहळू पुढची नॉड इझिली सरकते. आता इथे थोडंसं
हे कापड जरा कॉटनचं आहे त्यामुळे नॉड ओढायला त्रास होतोय, पण जर सिल्कचं वगैरे कापड असेल आणि अस्तरचं जर कापड असेल तर खूप इझिली हा भाग ओढला जातो। इथे पाहू शकता आता मी जवळजवळ 1.5 इंचापर्यंत नखाने अशा पद्धतीने हा कपड्याचा भाग ओढून घेतलेला आहे आणि त्यानंतर आता इथे पाहू शकता अशा पद्धतीने थोडं थोडं कापड पुढं खेचून घ्यायचं आहे आणि असं ओढून घ्यायचं आहे। आता इथे दोरा ओढला जाणार नाही याची काळजी घ्यायची। हे बघा अशा पद्धतीने हा मागचा भाग आहे दोऱ्याचा तो लूज सोडायचा आहे आणि पुढचा जो जिथपर्यंत नॉड आतमध्ये उलटी झालेली आहे, जाडसर भाग झालेला आहे, तिथपासून पुढे खेचायचा आहे अशा पद्धतीने। अशाच पद्धतीने पूर्ण नॉड उलटी करून घ्यायची आहे। आता इथे पहा अशा पद्धतीने हळूहळू ही नॉड बाहेर आलेली आहे। अर्ध्यापर्यंत नॉड बाहेर आली की बाकीचा भाग इझिली ओढला जातो आणि सुंदर अशी नॉड तयार होते। रेडीमेडपेक्षाही ही नॉड जास्त टिकाऊ असते आणि व्यवस्थित ब्लाऊजला बसते पण, आणि आपण नॉडची ज्यावेळेस फूल बांधतो किंवा गाठ बांधतो त्यावेळेस ही गाठ सटकत पण नाही। तसं रेडीमेडच्या सिल्कच्या नॉड असतात त्या सटकतात। अशा पद्धतीने ही नॉड बनवून तयार झालेली आहे। तुम्हाला जर नॉड बनवण्याची पद्धत आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। इथे पाहू शकता मी ही नॉडची डबल घडी घेतलेली आहे। तर डबल